माझ्या नवऱ्याने ना माझा आता मान दाबायचं, गळा दाबायचं, नलडी दाबायचं शिकले. तुम्ही सांगा तुमचा नवरा असं करतो का? नलडी बिलडी दाबतो, मान दाबतो का? हा आता आहे ना माझी मान बिन दाबायचं शिकलेला आहे. पण जाऊ द्या, तुला स्टार्टिंग पासून सांगते. इथे आहे ना त्याने पनीर आणलं होतं, त्याला बोलली मला पिझ्झा बनवायचा आहे, मैदा घेऊन ये. तर एकदम जीवावर आल्या आणि त्याच्या मम्मीला उत्तर देत होता की हा मी मैदा आणायला चाललोय. मला राग आला, मला म्हणे फेकून दे. मी मी म्हटलं मी नाही बनवलं. तो म्हणे फेकून दे मला. मग काय करू, मी फेकून दिलं. मी पनीर फेकून दिलं. तर त्याला एवढा झटका आला, तो येऊन माझी किचन मध्ये मान दाबत होता. तुम्ही सांगा तुमचा नवरा असं करतो का? नक्की कमेंट करून सांगा. असा नवरा कोणालाच ना भेटो जसं मला भेटलेला आहे. आणि इथे तिच्या बाप्पाने माझा मूड चांगला करायला मला बाहेर घेऊन आले. मग आम्ही इथे चिंगीकडे आलो, तिला बिस्किट बिस्किट दिलं. आणि पेट्रोल पंपावर अशी गर्दी तुटवडा झालाय पेट्रोलचा पार. एवढी गर्दी होती पेट्रोल पंपावर. आणि लाडू पण मस्तपैकी चिंगीला बिस्किट दिली, चिंगी सोबत एन्जॉय केली. आणि चिंगी पण मस्तपैकी ना मला गोंजार म्हणून हात लाव म्हणून म्हणत होती, तिला पण गोंजारला. आणि मूड माझा खराब होता, त्याच्यामुळे माझा मूड चांगला करण्यासाठी तर त्यांना काहीतरी करायलाच लागणार आहे. लहान माणूस काय मूड चांगला करणार नाही. आपापल्या कुत्र्यांना जीव लावूनच आपण मूड चांगला करून घेऊ ना. पेट्रोल पंपावर गर्दी बघून डायरेक्ट छातीत दुखायला लागलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुमचा कसा होता नक्की सांगा. आणि आपापल्या नवऱ्यांना काही बोलायला जायचं तर तुमची नवरे पण नलडी दाबतात का? मला कमेंट करून सांगा.